हाय एव्हरीवन, वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर यूट्यूब चॅनल गौरंगम मॅथमॅटिक्स सर. आज आपण डिस्कशन करणारे जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ड्युअल फर्स्ट वरचे. ओके, लाईव्ह सेशन चालू आहे. लाईव्ह सेशन घेतो आपण क्लास पण इव्हिनिंगला. तर चलो फटाफट यार जॉईन व्हा सगळ्यांनी. आतापर्यंत आपण मला वाटते 5 to 6 क्वेश्चन डिस्कस केलेत. जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते पण क्वेश्चन आपण डिस्कस करू. टोटल क्वेश्चन आतापर्यंत एक्झामला जेवढे क्वेश्चन पडलेत, म्हणजे ड्युअल रूल फर्स्टमध्ये एक गोष्ट बोलू शकतो, म्हणजे की एक्झामला एकच क्वेश्चन जास्त वेळा रिपीट होतो यार. ड्युअल रूल फास्टमध्ये एकच क्वेश्चन कधी कधी सेम क्वेश्चन रिपीट होतो. आतापर्यंत जास्तीत जास्त व्हेरी IMP क्वेश्चन किती ड्युअल रूल फर्स्टवरचे एक 7 to 8 क्वेश्चन किंवा जास्तीत जास्त 9 to 10 क्वेश्चन बनतील यार. तेवढे क्वेश्चन केले एकदम सफिशियंट आहे तर. ओके, हे झाल्यानंतर नाही का आपण ड्युअल रूल फर्स्ट जे एंड करू. अँड एक क्वेश्चन आहे जो ड्युअल रूल सेकंड वरचा पडला होता, तो पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन यार, तो पण आपण डिस्कस करू. ठीक आहे, चलो फटाफट जॉईन फटाफट यार. एकदा मला कमेंट करा की माझा आवाज येतोय किंवा नाही येत यार, म्हणजे लगेच आपण क्वेश्चनला स्टार्ट करू. जास्त डिस्कशन न करता डिरेक्टली आपण टॉपिककडे येऊया. ठीक आहे, तुमचे कोणी फ्रेंड असतील तर लाईव्ह सेशन एव्हरी डे आम्ही 9 PM ला घेतो. तुमचे कोणी फ्रेंड असतील कुठे पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरचे कोणी बॅकलॉग स्टुडंट असतील ज्यांचं क्रिटिकल आहे त्यांच्यामध्ये तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, मी जेवढा आत्ता सध्या कंटेंट देतोय, मी जी प्लेलिस्ट बनवली, जे गॅमा फंक्शन असेल, जे ड्युअल रूल फर्स्ट आहे, तेवढं जरी केलं तर सफिशियंट आहे. बुक्सला रीड करायची सुद्धा गरज नाही पडणार. ठीक आहे, तुमचे कोणी फ्रेंड असतील तर सगळ्यांमध्ये शेअर करून द्या. ओके, लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा अँड कमेंट करा. चलो ओके, येस, माझा आवाज येतो यार. ठीक आहे, डायरेक्टली स्टार्ट करू आपण. क्वेश्चन आहे हा लास्ट टाइम पडलेला पेपरला क्वेश्चन आहे यार. प्रूव्ह दॅट 0 to the infinite tan इनवर्स आतमध्ये एक्स डिवायडेड बाय एक्स 1 + x² विथ रिस्पेक्ट एक्स डिवायडेड बाय सॉरी प्रूव्ह दॅट समथिंग काय दिलंय π/2 लॉगच्या आतमध्ये a+1 यार. असा हा प्रूव्ह दॅट वाला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी इनिशियली जे पण बेसिक लागेल ते थोडं बेसिक बघू आपण आणि नंतर क्वेश्चनकडे जाऊ. इनिशियली बेसिक बघून घेऊ. ठीक आहे, काही जरी प्रॉब्लेम वाटलं, काही डाऊट वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर स्टार्ट करू आपण इकडे. चल, क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक काय लागू शकतं बघ. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स वाल्याचं डेरिव्हेटिव्ह यार. तर काय असतं टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह? तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघ काय येते आन्सर 1 डिवायडेड बाय 1 प्लस ह्या ठिकाणी जे फंक्शन बसले त्याचा स्क्वेअर होणार. एक्स बसले एक्सचा स्क्वेअर करतो आपण. टॅन इनवर्सच्या आतमध्ये एक्स बसले त्याचं काय केलं आपण स्क्वेअर केलं. नेक्स्ट सर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचं आहे. जर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर एक्स फाइंड आउट करायचं असेल तर एक्सचं कोइफिशियंट, एक्सचं शेजारी कोण बसेल त्याला पकड. एक्सचं कोइफिशियंट कोण बाबा ए ने मल्टिप्लाय करून दिलं. विथ रिस्पेक्ट टू डिपेंड करतं. विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करतोय तर एक्सचं कोइफिशियंट ए ने मल्टिप्लाय करून दिलं आपण. या ठिकाणी नेक्स्ट सेम फंक्शन घेतोय बट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करायचंय. ओके, इनिशियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण फाइंड आउट केलं होतं. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करणार आहे. टॅन इनवर्स ए एक्स वाल्याचं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस ए एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर इन टू विथ रिस्पेक्ट टू वर डिपेंड करते यार की कोणी मल्टिप्लाय करायचं. वरती जर तू चेक केलं वरच्या एक्झाम्पलमध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचं होतं. एक्सचं कोइफिशियंट ए ने मल्टिप्लाय केलं. इथं विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय तर एचं कोइफिशियंट कोण एक्सने मल्टिप्लाय केलं. डिपेंड करतं विथ रिस्पेक्ट टू वरती. ही कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली असेल बघ. विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करत असेल तर एक्सचं कोइफिशियंट जे ए ने मल्टिप्लाय केलं. विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय तर एचं जे कोइफिशियंट एक्स आहे ते एक्सने काय केलं आपण मल्टिप्लाय करून दिलं. हे बेसिक फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे. अजून एक छोटीशी कन्सेप्ट मी सांगून दिलं. नेक्स्ट अजून काय लागू शकतं बघ. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ओके, हे वालं ठीक आहे. पुढे जे पण बेसिक लागेल क्वेश्चनमध्ये मी एक्सप्लेन करून देईल. काय प्रॉब्लेम आला तर एका साईडला बेसिक मी एक्सप्लेन करून देईल. ठीक आहे, हा बेसिक डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. हे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. चल स्टार्ट करू क्वेश्चनमध्ये.
टॅन इनवर्स एक्स लास्ट टाइम पडलेला पेपरला क्वेश्चन आहे हा. चलो स्टार्ट करू बघ डिरेक्टली या ठिकाणी. लेट आय इज इक्वल टू 0 टू दी इन्फानाइट टॅन इनवर्स ए एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. यार ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट पण बोलू, लास्टला लागतं यार. ज्यावेळेस तू सीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळेस तुला यूज करायचं असतं इक्वेशन नंबर फर्स्ट, तू यूज करतो. आता चेक कर, इक्वेशन नंबर फर्स्ट बोललो, वापरून दे या ठिकाणी रूल बाय युजिंग DUIS रूल फर्स्ट. यार त्या ठिकाणी जर मी डिओस रूल फर्स्ट यूज केला तर डिओस रूल फर्स्ट काय यार, डिओस रूल फर्स्ट आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. सर डेरिव्हेटिव्ह घेणार बट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार. चेक कर, मी ईच क्वेश्चन मध्ये ही कन्सेप्ट तुझी क्लिअर करून दिली. इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करतोय, तर एक्सला सोडून जे आहे ना त्याला पकड. यार चेक कर, या ठिकाणी एक्सचं फंक्शन नाही चालणार, एक्सचं फंक्शन नाही चालणार. एक्सला सोडून कोण राहते, फक्त ए राहते, म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करशील. सो बाय युझिंग डिओस रूल फर्स्ट, एक्झाममध्ये असं क्रॉस करू नको, मी फक्त अंडरस्टँडिंगसाठी नाही का क्रॉस केलं होते. अरे एक्झाममध्ये हे राईट नाही करायचं असं. बाय युझिंग डिओस रूल फर्स्ट, चल या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आयचं विथ रिस्पेक्ट टू ए. लिमिट ॲज इट इज 0 टू दी इन्फानाइट. डी अपॉन डी आतमध्ये गेला काय बनतंय, डेबा अपॉन डे बाय. फंक्शनला ॲज इट इज राईट कर, डी आय अपॉन डी ए. डी अपॉन डी ए जर इंटिग्रेशनच्या आतमध्ये गेलं तर डेबा अपॉन डे बाय. फंक्शन कोणता आहे, ॲज इट इज राईट कर. फंक्शन कोण आहे बाबा, टॅन इनवर्स ए एक्स डिवायडेड बाय एक्स अँड 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर यार डी एक्स. सो या ठिकाणी जर तू चेक केलं, चल फटाफट यार पुढे बघ. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय, पुढे राईट करून देशील डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू, लिमिटमध्ये नो चेंज, 0 टू दी इन्फानाइट लिमिट ॲज इट इज राईट केले. विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करायचं आहे. एला सोडून जे असतं त्याला बाहेर काढशील. एला सोडून डिनॉमिनेटरच्या टर्म चेक कर, एला सोडून कोण बाहेर येणार, चेक कर डिनॉमिनेटरला एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर, ह्याला बाहेर काढशील. मी काय केलं, एला सोडून जे दिसायला त्याला बाहेर काढलं. एला सोडून कोण दिसतंय, एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर, मी ह्याला बाहेर काढलंय. आणि आतमधल्याचं विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय, ए वाल्याचं डेरिव्हेटिव्ह काढशील. ह्याला व्यवस्थित राईट करतो, डेबा अपॉन डेबा ए टॅन इनवर्स ए एक्स ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं, डी एक्स आलं. सो डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू 0 टू दी इन्फानाइट 1 अपॉन एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करायचं. हे वालं फंक्शन मी बेसिकमध्ये पण इनिशियली पण मी तुला टॅन इनवर्स ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह बोललो होतं. काय येतं टॅन इनवर्स ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ते एकदा राईट करून देशील. सो इथे चेक कर, टॅन इनवर्स ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघ, 1 अपॉन 1 प्लस ए एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर. सर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय फाइंड आउट करतोय, ए. तर एचं कोइफिशियंट कोण आहे, एक्स, त्या एक्स वाल्याने मल्टिप्लाय करशील. विथ रिस्पेक्ट टूवर डिपेंड करतं. सर विथ रिस्पेक्ट टू आपण ए फाइंड आउट करतोय, तर एचं शेजारी जे बसायला एक्स, एक्सने मल्टिप्लाय करून दिलं, आणि ब्रॅकेटच्या बाहेर ऑलरेडी कोण बसले या ठिकाणी, डी एक्स. हा वाला एक्स आणि हा वाला एक्स काय झाला, कॅन्सल. सो पुढे काय आलं, डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू 0 टू दी इन्फानाइट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस एला सेपरेट स्क्वेअर दिला, ए स्क्वेअर आलं. एक्सला सेपरेट स्क्वेअर दिलं, एक्स स्क्वेअर आलं. ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं, डी एक्स आलं. हा जो क्वेश्चन आहे ना, थोडासा थिंकिंग एक्स्ट्रा करायला लावणारा क्वेश्चन आहे. डिओस रूल फर्स्ट वरचा हा जो क्वेश्चन आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त करायला लावणारा क्वेश्चन आहे. आता पुढे बघ, ह्याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय, ज्यावेळेस इंटिग्रेशनच्या आतमध्ये असे दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये येतील तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकत नाही. कन्सेप्ट काय बोलतोय, इंटिग्रेशनच्या आतमध्ये अशा टाईपमध्ये ज्यावेळेस दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये येतील, डायरेक्ट ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करता येत नाही, ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. अशा टाईपमध्ये दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आलं तर ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करता येणार नाही. ह्याला सॉल्व्ह कसं करणार, ह्याला कशा टाईपमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. मी तुला एक शॉर्टकटमध्ये आयडिया देतो, त्या दोघांना कसं सॉल्व्ह करायचं बघा.
ओके 1 प्लस एक्स स्क्वेअर सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरला शॉर्टकटमध्ये आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट पेजवरती चलो काय आलं होतं इथे बघ, डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू 0 टू द इन्फानाइट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट एक्स. इनिशियली आपण बेसिक डिस्कशन करू. जरी ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असेल तर ह्याला ऍडजस्ट कसं करू शकतो त्याबद्दल आपण बेसिक डिस्कशन करू. नंतर मी अजून रिपीट येतो यार. सो इथे चेक कर कशा टाईपमध्ये आपण याला सॉल्व्ह करू शकतो. बघ इकडे हे दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आलेत. कोणते दोन टर्म आलेत बाबा, 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्याला ऍडजस्ट कसं करणार बघा, 1 डिवायडेड बाय, मी काय केलं 1 डिवायडेड बाय जी फर्स्ट टर्म आहे त्याला ॲज इट इज राईट केलं. हो सर, मिडलला प्लस साईन का मायनस साईन, मायनस साईन. ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट चालली आहे. मी क्वेश्चनच्या आन्सरला अजून नाही का अजून एकदा रिपीट करेल. प्रॉब्लेम काय होता, ह्या दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आले तर डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करता येत नाही. ह्याला एक बेसिक मी आयडिया देतोय सॉल्व्ह कसं करायचं. एक काय घेतलं बाबा, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर घेतलं. ओके, जो फर्स्ट टर्म होती त्याला घेतली. मिडलला फिक्स मायनस साईन घेशील, मायनस साईन घेतलं. 1 डिवायडेड बाय, ओके ही जी सेकंड वाली टर्म आहे त्याला ॲज इट इज राईट केलं. 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्याला मी ॲज इट इज राईट करून दिलं यार. ठीक आहे, याला व्यवस्थित राईट केलं. आता ह्याला सॉल्व्ह करून दे बरं, ह्याला सॉल्व्ह करून दे, आन्सर काय ते चेक कर बरं. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कर बरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्या 1ला मल्टिप्लाय कर. काय भेटते इथे 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे भेटायला यार. नेक्स्ट आता इकडे पुढे बघ, ह्याला मी थोडं अजून काय ऍडजस्ट करतो बघ. ह्या ठिकाणी ह्याला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. का करतो थोडंसं एक्सप्लेन केल्यानंतर थोडी तुला क्लॅरिटी येईल. मी ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो, चेक कर. मायनस ए स्क्वेअरला ॲज इट इज राईट करून दिलं. ए स्क्वेअरला कोणी मल्टिप्लाय करणार बोल, 1 प्लस एक्स स्क्वेअर ह्याला मी ॲज इट इज राईट केलं. डिवायडेड बाय ह्या दोन्ही टर्म डिनॉमिनेटरला येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस ए स्क्वेअर अँड एक्स स्क्वेअर ह्या दोन्ही टर्म डिनॉमिनेटरला घेतल्या. ठीक आहे, पुढे चेक कर. 1 प्लस ए बेसिक आयडिया चालली बरं का, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरने 1ला मल्टिप्लाय केलं किती आलं, मायनस ए स्क्वेअर आलं. देन नेक्स्ट वॉट, मायनस ए स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं किती आलं, मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय काय बसायलं 1 प्लस एक्स स्क्वेअर. या इथे काय आलं 1 प्लस ए स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी काय बसायला बाबा एक्स स्क्वेअर बसायला यार. सो चेक कर इथे ह्याला सॉल्व्ह कसं करणार बघ. ए प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर एकमेकांना डायरेक्ट काय झालं कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यावर रिमेनिंग काय येते सांग मला. रिमेनिंग काय राहते बाबा, इथे +1 राहतोय, इथे प्लस ए स्क्वेअर का मायनस ए स्क्वेअर, मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय दोन्ही टर्म डिनॉमिनेटरला आल्या कोणत्या बाबा 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आलं 1 प्लस ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ही वाली टर्म आली तुझी. बेसिक डिस्कशन चालले, अजून आपण क्वेश्चन कडे गेलेलो नाही. क्वेश्चन निम्म्यामध्येच पॉज केलं होतं. सर मला न्यूमरेटरला 1 पाहिजे. ऐका, मला न्यूमरेटरला काय पाहिजे, इथे 1 पाहिजे. या ठिकाणी न्यूमरेटरला एक्स्ट्रा टर्म कोणती आली होती 1 मायनस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी न्यूमरेटरला एक्स्ट्रा टर्म कोणती आली 1 मायनस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी न्यूमरेटरला एक्स्ट्रा टर्म कोणती आली 1 मायनस ए स्क्वेअर. सर ह्या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म कोणती आली हो 1 मायनस एक्स स्क्वेअर, सॉरी 1 मायनस ए स्क्वेअर. सर तुला ऐक ना, तुला रिक्वायरमेंट कोणाची, न्यूमरेटरला कोणाची गरज आहे, तुला नीड कोणाची, 1 ची नीड आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कोणती टर्म आली 1 मायनस ए स्क्वेअर नकोय मला. इथे न्यूमरेटरला कोणाची रिक्वायरमेंट आहे आपल्याला 1 ची. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कोण आलंय 1 मायनस ए स्क्वेअर. मग ह्या 1 मायनस ए स्क्वेअर नकोय कॅन्सल करण्यासाठी तू जे एक्सप्रेशन घेतलंय ती टर्म नकोय, ते कॅन्सल करण्यासाठी जे एक्सप्रेशन घेतलंय त्या एक्सप्रेशनला 1 मायनस ए स्क्वेअरने डिवाइड करणार. सपोज ह्या ठिकाणी वरती 1 प्लस ए स्क्वेअर आलं असतं, तर सेम ह्या टर्मला 1 प्लस ए स्क्वेअरने आपण काय केलं असतं डिवाइड केलं असतं. 1 प्लस ए स्क्वेअरने डिवाइड केलं असतं. सपोज वरती 3 नंबर आला असता एक्स्ट्रा, तर त्या नंबरला कॅन्सल करण्यासाठी मी इथे कोणी डिवाइड केलं असतं 3 ने डिवाइड केलं असतं. सर न्यूमरेटरला वरती 1 मायनस ए स्क्वेअर आलंय, त्याला कॅन्सल करण्यासाठी डिनॉमिनेटरला कोणती टर्म घेणार 1 मायनस
ए स्क्वेअर ही वाली टर्म घेणार यार, 1 मायनस ए स्क्वेअर ही वाली टर्म घेणार. ॲक्च्युली एवढं तुम्हाला अजून आयडिया आलेली नाही. मी अजून एकदा ह्याला रिपीट करतो. ही बेसिक प्रोसिजर होती यार. भैया मैं इसको एक बार नहीं 1000 बार रिपीट करूंगा, टेंशन मत लीजिए यार. आप बिंदास रहो, सिर्फ पढ़ने का यार, टेंशन नहीं लेने का. मैं इसको और एक बार रिपीट करूंगा, 1000 बार रिपीट करूंगा, बट आपको क्लैरिटी आनी चाहिए, कॉन्सेप्ट में क्लैरिटी होनी चाहिए यार. चलो और एक बार रिपीट कर देते. यहां पर देखो प्रॉब्लेम काय, दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आले, दोन टर्म मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आले तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करता येत नाही. त्याच दोन टर्मच्या इन बिटवीन, ह्याच दोन टर्मच्या इन बिटवीन एकतर प्लस किंवा मायनस आणण्याची तुला नीड आहे, तर तू याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. बघा हे दोन टर्म एकमेकांना मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आले तर ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड आउट करता येत नाही. त्याच दोन टर्मच्या इन बिटवीन एकतर प्लस किंवा मायनस साइनची नीड आहे. ते काय येईल आपल्याला माहित नाही अजून. त्याला सॉल्व्ह करायसाठी मी शॉर्टकट पण तुला सांगितलं यार. चला अजून एकदा मी आयडिया देतो. कसं राईट केलं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सेकंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय 1 प्लस ए स्क्वेअर. ह्याला मॉडिफाय कसं करतो चेक कर. 1 डिवायडेड बाय फर्स्ट टर्मला ॲज इट इज राईट कर 1 प्लस एक्स स्क्वेअरला. मिडलला सर फिक्स कोणतं साईन घेणार, प्लस का मायनस घेणार, मायनस घेणार. त्या ठिकाणी कोणाला घेतलं होतं, ए स्क्वेअरला. ए स्क्वेअरला का घेतलं, ए स्क्वेअरला घेतलं तरच ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर एकमेकांना खटाखटमध्ये काय व्हायला, कॅन्सल होतं यार. म्हणून या ठिकाणी ए स्क्वेअरची नीड आहे. ओके, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस सेकंड टर्मला राईट कर 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सॉल्व्ह करेला 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरने 1ला मल्टिप्लाय केलं, किती येतं आहे 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मिडलला मायनस ए स्क्वेअर आलं. 1 प्लस एक्स स्क्वेअरने ह्याला मल्टिप्लाय करून देशील यार. डिवायडेड बाय काय 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर आलं, मायनस ए स्क्वेअरने 1ला मल्टिप्लाय केला, मायनस ए स्क्वेअर आलं. इनसाइड काय आलं, मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ही एक्स वाली टर्म एकमेकांना खटाखटमध्ये कॅन्सल झालं. रिमेनिंग कोण राहते सांगितले 1 मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड 1 प्लस ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. हे तुझं रिमेनिंग राहतंय. तर मला बोलायचंय काय, तुला न्यूमरेटरला फक्त नीड कोणाची बाबा, 1 ची नीड आहे. 1 मायनस ए स्क्वेअर नकोय आपल्याला. मग काय करायचं, 1 मायनस ए स्क्वेअर एक्स्ट्रा टर्म आली, त्याला कॅन्सल करण्यासाठी जे आपण एक्सप्रेशन राईट केलं होतं त्याला 1 मायनस ए स्क्वेअरने काय करशील, डिवाइड करशील. न्यूमरेटरला टर्म आली, त्याला कॅन्सल करण्यासाठी डिनॉमिनेटरला घेशील यार. क्लिअर आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का, एकदा बोलतं का म्हणजे मला पुढे जाता येईल. कमेंट करतं का एवढं, चलो प्लीज कमेंट करा फटाफट. कमी अजून एकदा सांगू, थोडा वेळ लागला तरी चालेल, बट हे क्लॅरिटी देणार यार. चला बोला फटाफट, काय डाऊट आहे इथपर्यंत. चल काय डाऊट असेल तर कमेंट करू शकता यार. जर डाऊट असेल तर मी अजून एकदा सांगून दिलेलं, बिंदास बोला. चल फटाफट बिंदास बोल, काही डाऊट असून दे यार, डाऊट राहिला नाही पाहिजे यार. चलो बोला. ओके चलो 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 बाकीचे पण बोला, काय डाऊट आहे का. इज इक्वल टू, सॉरी यार इथून सगळीच गडबड होत चालली. 1/1 मायनस ए स्क्वेअरला मी ॲज इट इज राईट केलं, ठीक आहे. 1/1 मायनस ए स्क्वेअरला मी ॲज इट इज राईट करून दिलं. इथून सगळी गडबड होत गेली. चल चेक कर, 1 मायनस ए स्क्वेअरला ॲज इट इज राईट केलं बाबा, 0 टू दी इन्फिनाइटम. सॉल्व करायचं असेल, ह्याला सॉल्व कसं करणार, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट एक्स. ह्याला सॉल्व करताना इथे गडबड, थोडी गडबड झाल्यामुळे पूर्ण एक टर्म घाईघाईत मी राईट करायचं सोडून दिलं की पूर्ण आन्सरच चेंज झालं यार. तर याला सॉल्व करायचे 1/, मी डायरेक्ट इंटिग्रेशन काढतो 1/1 मायनस ए स्क्वेअर. त्या ठिकाणी बघ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, ह्याचं जर इंटिग्रेशन काढलं तर आन्सर काय येणार बाबा, टॅन का टॅन इनवर्स एक्स येणार, टॅन इनवर्स एक्स येते. मिडलला साईन कोणतं, मायनस साईन आहे. तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करतो, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करतोय. तर एक्सला सोडून जी ए स्क्वेअरची टर्म आहे त्याला पहिल्यांदा बाहेर राईट कर.
ऐका, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स फाइंड आउट करतोय, एक्सला सोडून जी ए स्क्वेअरची टर्म आहे त्याला मी इनिशियली बाहेर राईट केलं, आणि आता 1 डिवायडेड बाय 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्याचं जर इंटिग्रेशन काढलं तर ह्याचं इंटिग्रेशन काय येते, tan इनवर्स एक्स डिवायडेड बाय ए आर. ओके, ह्या ठिकाणी गडबड झाली होती. बघ इकडे ह्याचा ऍक्च्युअल आन्सर काय येते, ए स्क्वेअरला का बाहेर काढलं सर, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय यार, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय, एक्सला सोडून कोण बसायला येतं, एचा स्क्वेअर, एक्सला सोडून जे ए स्क्वेअर बसतं त्याला मी बाहेर राईट केलं, आणि 1 अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं सर, ह्याचं इंटिग्रेशन येतंय टॅन इनवर्स एक्स अपॉन ए, ह्यातला एक ए ह्यातला एक ए काय झाला, कॅन्सल, सो 1 अपॉन 1 मायनस ए स्क्वेअर आलं, टॅन इनवर्स एक्स आलं, मायनस ह्या ठिकाणी ए बसायला टॅन इनवर्स एक्स आलं. आता लिमिट टाकून दे 0 टू दी इन्फिनिट, या इनिशियली अप्पर लिमिट टाकून दे 1 अपॉन 1 मायनस ए स्क्वेअर, पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी इन्फिनिट टाकलं तर आन्सर पाय आलं का, पाय बाय 2 आलं, पाय बाय 2, लोअर लिमिट पुट करताना मिडलला प्लस का मायनस, सॉरी नॉट लोअर लिमिटचं काही गरज नाही पडणार लगेच, एक्सच्या ठिकाणी इन्फिनिट टाकलं, टॅन इनवर्स इन्फिनिट व्हॅल्यू पाय बाय 2, मिडलला मायनस साईन, या ठिकाणी ऑलरेडी ए बसलाय, टॅन इनवर्स इन्फिनिटची अगेन व्हॅल्यू पाय आली का, पाय बाय 2 आलं, पाय बाय 2 आलं, लोअर लिमिट टाकल्यानंतर डायरेक्ट 0 येते, राईट करायची गरज नाही. सो पुढे बघा 1 अपॉन 1 मायनस एचा स्क्वेअर, पाय बाय 2 ला ह्या ठिकाणी मी बाहेर काढलं, पाय बाय 2 ला बाहेर काढलं काय येते 1 मायनस ह्या ठिकाणी काय आलं, ए आलं यार, सेम टर्मला मी पुढे राईट करतो, सेम बघ इकडे लेफ्ट हँड साईडला कोण आलं होतं इथं तुझं चेक कर, डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस ए स्क्वेअर, एकदा चेक करतो यार, व्यवस्थित जर नाही चेक केलं तर नाही का पूर्ण गडबड होते यार. टर्म काय 1 अपॉन 1 मायनस ए स्क्वेअर, पाय बाय 2 1 मायनस ए, ह्या ठिकाणी कोण आहे, पाय बाय 2 1 मायनस ए यार, ह्याला राईट करून दिलं, डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस, आता ह्या 1 ला राईट कसं करणार, 1चा स्क्वेअर, 1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती तुला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी, एका ब्रॅकेटच्या आतमध्ये ए प्लस बी, सो एका ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस ए आलं, एका ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस ए आलं, पाय बाय 2 आलं, 1 मायनस ए आलं, हा 1 मायनस ए काय झाला, कॅन्सल, सो डी आय डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 2, डिनॉमिनेटरला 1 प्लस ए राईट कर किंवा ए प्लस 1 राईट कर, दोन्ही पण सेम, डी ला इकडे शिफ्ट केलं काय येते बघ, डी आय इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 2 ए प्लस 1, ह्या ठिकाणी डी आलं, टेकिंग इंटीग्रेशन ऑन बोथ साइड, यार भैया यहाँ पर क्या करोगे आप, टेकिंग इंटीग्रेशन ऑन बोथ साइड, हम यहाँ पर क्या करेंगे, टेकिंग इंटीग्रेशन ऑन वेड्या ऑन बोथ साइड यार, डी आय ला सेपरेट इंटीग्रेशन दिलं, पाय बाय 2 ए प्लस 1 डी ए यार, डी आयचं इंटिग्रेशन काय आलं मला सांग, आय, पाय बाय 2 ला बाहेर काढलं का, ए ला सोडून जास्त त्याला बाहेर काढलं, आतमध्ये काय आलं 1 अपॉन ए प्लस 1 ए डी ए, सो आय इज इक्वल टू पाय बाय 2 1 बाय ए प्लस 1 1 अपॉन ए प्लस 1चं जर इंटिग्रेशन काढलं तर लॉगच्या आतमध्ये काय येणार, डिनॉमिनेटर येतं, डिनॉमिनेटरला कोण बसलंय, ए प्लस 1 प्लस काय आलं, सी आलं यार, ठीक आहे. आता व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करणार, सी ची, पुढच्या पेजवरती फाइंड आउट करूया, चल चेक कर फटाफट, आय इज इक्वल टू पाय बाय 2 लॉगच्या आतमध्ये ए प्लस 1 प्लस सी आर, सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कोणतं इक्वेशन वापरणार, यूज इक्वेशन नंबर फर्स्ट, काय होतं इक्वेशन नंबर फर्स्ट, आय इज इक्वल टू 0 टू दी इन्फिनिट tan इनवर्स एक्स डिवायडेड बाय एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट एक्स, एकदा चेक करू, हेच इक्वेशन नंबर फर्स्ट होतं, tan इनवर्स एक्स एक्स यार. आता इकडे बघ, आयची व्हॅल्यू फिक्स तुला काय पाहिजे, 0, आयची व्हॅल्यू 0 आणण्यासाठी मला सांग एची व्हॅल्यू काय टाकून देणार, इथे फिक्स 0 टाकून दे, आयची व्हॅल्यू 0 येण्यासाठी एची व्हॅल्यू 0 टाकून दे, कारण टॅन इनवर्स एच्या ठिकाणी 0 टाकलं, 0 मल्टिप्लाय बाय एक्स केलं, 0 आलं, आणि टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू काय असते, 0, आय रिअली 0 बनते इथे, बघ इकडे एच्या ठिकाणी 0 टाकलं, 0 मल्टिप्लाय बाय एक्स केलं, 0 आलं, टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू किती असते सर, 0, दॅट्स फाईन, ओके. सो आयची व्हॅल्यू 0, ह्या दोन्ही व्हॅल्यू परत इक्वेशन मध्ये टाकून दे, आयची व्हॅल्यू पण 0, पाय बाय 2 आलं, लॉगच्या आतमध्ये एच्या ठिकाणी 0 टाकलं, 0 प्लस 1 केलं तर 1 येतं, सो लॉग 1ची व्हॅल्यू 0, मग हे टोटल 0 झालं,
टाकून दे सीची व्हॅल्यू इथं. सो फायनल आन्सर काय आला, आय इज इक्वल टू π/2 लॉगच्या आतमध्ये a+1 यार. हे तुझं फायनल आन्सर. हेच तुला प्रूव्ह करायला विचारलं होतं. आय इज इक्वल टू π/2 लॉगच्या आतमध्ये a+1 यार. चलो यार फटाफट चेक करा. इथपर्यंत डाऊट एक काय बोलला यार. थोडं नाही का एक छोटीशी गडबड झाल्यामुळे पूर्ण आन्सरचा नजारा चेंज झाला. एक छोटीशी एक टर्म राहिल्यामुळे. चल बोला काय डाऊट आहे का, बोला फटाफट. चल बोल फटाफट काय डाऊट असेल तर यार. पहिल्यापासून चेक कर. चलो काय डाऊट असेल. क्वेश्चन थोडा लेंदीच आहे. क्वेश्चन थोडा लेंदीच आहे. चेक कर काय डाऊट असेल तर फटाफट बोल. चला चेक करा फटाफट. हे मी जरा थांबतो 1-2 मिनिट. बोला ना काय डाऊट असेल तर फटाफट. चला पुढच्या पेजकडे जाऊ. बोला 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 फटाफट काय डाऊट आहे का, बोला फटाफट. हे असेल तर सांग ना, मी ह्याच क्वेश्चनला अजून एकदा एक्सप्लेन करेन. क्वेश्चन थोडा लेंदी होता. चलो ठीक आहे. काय डाऊट नसेल ना तर जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते आपण टुमॉरोच्या क्लासमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. काय डाऊट असेल तर एकदा कमेंट करू शकता. एक्सप्लेन करायचं असेल तर मी अजून एकदा करून देतो. आय गेस कुणाला काही डाऊट दिसत. ठीक आहे थांबू आज आपण आजच्या क्लासमध्ये भेटूयात. ओके चलो नो ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट टुमॉरो क्लासमध्ये. थांबू या ठिकाणी. थँक्यू बाय सी यू सून टुमॉरो यार. ओके गुड नाईट.